आता आमची CNG फुल करून झाली आहे आणि मग पुढच्या देवदर्शनाला जाऊ. म्हणजे पुण्याला एवढं ट्रॅफिक आहे की हिसाबाच्या बाहेर. तर आता बघू पुढे पुढे काय काय. आता नाही म्हणता देवस्थान भरपूर बाकी आहेत. माहीत हालत बेकार झालं कारण की आपण बाईकवरून फिरणार आहेत आणि 4 व्हीलरचा एवढा हे नाही. नशीब समजा मामाची गाडी आहे माझ्या, म्हणून मला काय वाटत नाही आहे. तो उतरलेत, हलके व्हायला गेलेत कारण की कंटाळा आला. मगापासून त्या ट्रॅफिकमध्ये गाडीमध्येच होतो. आताशा मी बाहेर आलो आहे. नाही ना म्हणतं ट्रॅफिक काहीतरी 7 वाजता चालू झालं ते 8 वाजेपर्यंत आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. 8-9 वाजेपर्यंत जरा थांबलो जरा साईडला. खूप कंटाळा आला. आता बघू पुढे पुढे कुठे कुठे काय काय कसं कसं कारण की मला दाखवता येत नाही कारण की मला मोबाईलमध्ये जागा खूप अजून पाहिजे जास्त. एकच घ्यायचं वेगळंच काहीतरी दिसतंय घेतल्यावरती. काय खेळून लाडू हे वकील वकील वकील. तर आता आम्ही आलो धावजी पाटील प्रसन्न ह्या देवाकडे आलो त्याच्या भेटीसाठी. आता पहिलं दर्शन तर झालं आहे, अजून बाकी आहे आणि खूप सायलेंट झोन आहे ते, त्यामुळे व्हिडिओ काढताना जराशी दणदण होती. ए लपडी नाही लपडी नाही लपडी नाही. थांब 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 एकीकडे एकीकडे ते बघ ते बघ ते बघ ते दादा. शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळच्या आता प्रॉपर टाईम सांगतो आहे तुम्हाला. आणि आता आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. आणि दुसरी गोष्ट सकाळपासून किरकिर होती किरकिर. नाहीतर काय तू घरीच तसा करतो तसा ते पण. तर आता पुढे दाखवू सिनेमॅटिक शॉटमध्ये कुठे चाललो आहे काय चाललो आहे आणि आरती कसली होते काय होते तुम्हाला नक्कीच कळेल. ठीक आहे चलो. काय होतं दादा. पुढे पुढच्या वर्षी लग्न फिक्स होण्यासाठी ओटी घेतो. तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. भावाचा एक नवा स्वप्न आता पूर्ण करायचं आहे. चांगली बायको भेटू दे.
खर्च घेतला नाही ते घेऊन देत नाही तर टाकतो. अजून एवढा स्ट्रगल बाकी आहे. पण सॉरी कालभैरवाकडे दमवला नाही. अजून एवढं पाहिजे. चल जाऊ बघू मामा. रे बाबा आता आम्ही कालभैरवाकडे आलोय. काय जीप पण फिरायला लागली. पोटात काय नाही. पोटात काय आम्ही एंट्रन्स बघू शकतो. खूप जायचं. वाटली तुम्हाला स्वामींची भेट. अचानक कधी तसे व्हिडिओ वेगळ्या आल्या असतील. पण स्वामींच्या म्हणजे अक्कलकोटला आम्ही आलोय आणि आता स्वामींच्या मठामध्ये जास्ती फुटेज काढायला भेटत नाही. जेवढं भेटतं तेवढं मी करतो, कारण की मला रील पण अपलोड करायचे, त्याच्यावरती पण लक्ष आहे सध्या थोडंफार. अजून पुढे बघू. आता पंढरपूरला निघालोय, पण त्याच्या आधी पोटपूजा होईल. त्याच्यानंतर छान छान भजनं ऐकायला भेटतील. तेवढा टाइम नाही आपल्याला. नाही पण तो 5 मिनिटांमध्ये तुला ना एवढं प्रसन्न होईल ना की असं वाटेल हा ही एक असली पंढरपूर. तर आता आम्ही पंढरपूरला आलोय आणि आता इथून नंतर डायरेक्ट जेजुरीला. पण जेजुरीला थांबणार आहे, आराम करणार. त्यानंतर मग सकाळी जेजुरी बघून पुन्हा एकदा मुंबईला, मग समाप्त. आणि ते घडतं बघा ना आपल्याला.